अकोले तालुक्यातील कोतुळ शिवारातील धामणगाव पाट कोतुळ रस्त्यावर एका नर्सरीसमोर एका बेकायदा स्विफ्ट गाडीतील एकूण 16 बॉक्स दारू, मोबाईल, गाडीसह एकूण 4,81,000 एवढ्या रकमेचा मुद्देमाल आज जप्त करण्यात आला आहे. श्रामपूर अप्पर पोलीस स्टेशनचे अशोक शशिकांत गाडे यांच्या पथकाने तसेच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरशे यांना खबर दिल्यानंतर बीट पोलीस जाधव व गुंजाळ यांनी सदर कारवाई केली आहे. या संदर्भात अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरशे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी मोहन माणिकराव बोरशे, पोलीस निरीक्षक, अकोले पोलीस स्टेशन. आपण असं माहिती देत आहेत की अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत आज एक मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी रेड करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू हस्तगत केलेली आहे. या कामी आमचे वरिष्ठ कार्यालय श्री अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील आमचे वरिष्ठ अधिकारी श्री सोमनाथ वागचौरे साहेब, ऍक्टिंग SP श्रीरामपूर विभाग, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी म्हणजे पोलीस अंमलदार श्री अमोल गाडे, त्यानंतर दादासाहेब लोंढे, संदीप दरंदले आणि राजेंद्र भाऊसाहेब बिरदवडे हे अकोले पोलीसमध्ये फिरत असताना माहिती काढत असताना त्यांना माहिती मिळाली की कोतुळ येथे धामणगाव पाट या गावावरून एका स्विफ्ट कारने मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोतुळ येथील पोलीस अंमलदार, कोतुळ दूरक्षेत्राचे अंमलदार अनिल पोपट जाधव तसेच गुंजाळ यांना संपर्क केला. या सर्वांनी कोतुळ रोडवर जो रोड धामणगाव पाट कडून कोतुळला रोड येतो त्या रस्त्यावर दबा धरून बसले. त्यानंतर थोड्या वेळात एक स्विफ्ट कार येताना दिसली. त्यांना स्विफ्ट कार त्यांना जेव्हा खात्री झाली की ह्याच गाडीमध्ये अवैध दारू आहे, त्यांनी ताबडतोब त्या गाडीला इशारा देऊन गाडी थांबवली. गाडी थांबल्यानंतर तिची झडती घेतली असता झडतीमध्ये जवळपास 16 बॉक्स दारू अशी दारू पकडलेली आहे. तसेच त्यांच्याकडील इतर मोबाईल व गाडीची किंमत म्हणजे अशी स्विफ्ट कार पण जप्त करण्यात आलेली आहे. असा एकूण पोलिसांनी जवळपास 4,81,950 रुपयाचा मुद्देमाल सदर कारवाईमध्ये जप्त केला आहे. सदरची कारवाई ही आरोपी आम्ही त्याच्यात आरोपी शोधला असता त्याचे नाव विचारले असता आरोपीने त्याचे नाव अक्षय वागचौरे सांगितले. त्यानंतर दुसरा आरोपी तांबे म्हणून आहे. या दोन्ही आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेला आहे. पुढील कारवाई करत आहोत. सदरचा जप्त मुद्देमाल 4,81,000 रुपयाचा आम्ही पोलीस येथे आणून ठेवलेला आहे. त्यानंतर नमूद आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्याचा जबाब घेऊन सदर दारू कोणत्या दुकानातून आणली आहे तर ती निष्पन्न करून सदर दुकानदारावर सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. तसेच अक्षय वागचौरे याच्या आधी पण बरेचसे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचे आम्ही वरिष्ठांना प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्यानुसार सुद्धा आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत. तसेच एक्साईज डिपार्टमेंट पत्र देऊन सदर इस्मानी ही दारू कुठून आणली, कशी आणली आणि कोणत्या दुकानातून आणली ही माहिती घेण्यासाठी सदर जप्त दारूचा आम्ही बॅच नंबर घेऊन एक्साईज डिपार्टमेंटचे आम्ही पत्रव्यवहार करीत आहोत. आणि या सर्व कारवाईनंतर आम्ही आशा व्यक्त करतो की आपल्या अकोल्यातील दारू म्हणजे अवैध दारू विक्री कमीत कमी होईल किंवा त्याचं नेहमीसाठी पायबंद होईल. त्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे अशी मी जनतेला आवाहन सुद्धा करत आहे. अकोले पोलीस स्टेशन व उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांची धाबेदन आणली आहेत. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.